नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. इको तेजस एक पाऊल संवर्धनातून क्रांतीकडे या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री आर माधवराव ठाकरे. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. तर विषयाला आपल्याला सुरुवात करायची आहे, पण त्याआधी आपण थोडक्यामध्ये सरांची ओळख करून घेणार आहोत. मंडळी, तेजस ही राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेली अशी बॅटरी इको ऑपरेटेड इलेक्ट्रिक 2 व्हीलर आणि 3 व्हीलर निर्मिती करणारी अशी अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीची स्थापना कंपनीचे संचालक व्यंकटेश तेजा यांनी 2017 साली आंध्र प्रदेशमधल्या गुटी इथं केली. विकासाची सांगड घालत पर्यावरण रक्षण करणं हेच या कंपनीचं मुख्य ध्येय आहे. इको तेजस या कंपनीचं मुख्य कार्यालय पुण्यामध्ये आहे. कंपनीचे संचालक श्री आर माधवराव ठाकरे हे या कार्यालयाची धुरा गेली 2 वर्ष सांभाळत आहेत. मूळचे चंद्रपूरचे असलेले श्री आर ठाकरे यांची नियुक्ती इको तेजसच्या संचालकपदी सन 2020 साली झाली. ठाकरे यांच्याकडे सेल्स, मार्केटिंग, ब्रँडिंग याचा 20 वर्षांचा असा प्रदीर्घ अनुभव आहे आणि या अनुभवाच्या जोरावर आसे इको तेजस या कंपनीच्या विस्ताराचं काम करतायत. येत्या पिढीला इलेक्ट्रिक गाड्याच्या वापरासाठी प्रवृत्त करत इको तेजस ही कंपनी पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा आपलं कार्य करत आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. आजचा विषय आहे इको तेजस एक पाऊल संवर्धनातून क्रांतीकडे आणि आपल्यासोबत आहेत श्री आर ठाकरे सर. सर, सुरुवातीलाच प्रश्न आहे की इको तेजस कंपनी आपण स्थापन केली आणि त्यानंतर 2016 पासूनचा आतापर्यंतचा प्रवास कंपनीचा कसा आहे त्याविषयी माहिती द्याल? नमस्कार श्रोतेहो. आणि मी श्री आर ठाकरे. आम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल मागील 2016 पासून बनवतो आहे, इलेक्ट्रिकल 2 व्हीलर आणि 3 व्हीलर. ॲक्च्युली आम्ही जो 2016 पासून जो प्रयत्न चालू केला आणि आमचं मुख्य कारण हे की आम्ही शहरापेक्षा ग्रामीण विभागामध्ये एक सामान्य माणसापर्यंत कसं पोहोचू शकतो आणि एक सामान्य माणसाच्या त्याला जे लागणार आहे, म्हणजे आज पेट्रोल लागणार आहे किंवा खर्च आहे, तो कसा आम्ही कमी करू शकतो, त्याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न करण्याकरिता 2016ला आम्ही 3 व्हीलर चालू केलं आणि 2017 मध्ये आम्ही 2 व्हीलरमध्ये आलो. 2017 ते आज 2023 पर्यंत आम्ही आज भारतामध्ये अराउंड रोजचं आम्ही 40,000 लिटर पेट्रोल वाचवतो आहे. आणि आज भारतामध्ये आम्ही इको तेजस इलेक्ट्रिकल व्हेकल ही 170-180 डीलर आम्ही बनवलेले आहे. आणि स्पेशली सांगायचं म्हणजे की आम्ही तरुणांकरिता आत्ता ही ई-डिरोथ आलेली आहे, तुम्ही बघत असाल स्क्रीनवर. ती कम्प्लिटली इंडियन बाईक आहे, भारतीय सगळं काही वापरलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही की ही चायनाची गाडी आहे, कारण आता इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये भारतामध्ये खूप कंपन्या झाल्या आहेत. त्यांची म्हणजे 700-800 कंपन्या झाल्या आहेत. प्रत्येकाकडे 2 व्हीलर आहे, प्रत्येकाकडे मोपेड आहे, परंतु आमच्याकडे जे आहे ते कुठेच नाही आहे. अगदी पूर्ण अशी भारतीय बनावटीची अशी ही आपली पहिली मसल बाईक आपण लॉन्च केलेली आहे. सर, याची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत आणि तरुणांचं हे खास आकर्षण आगामी काळात होणार आहे, तर त्याविषयी माहिती द्याल? नक्की. याच्यामध्ये आम्ही म्हणजे स्पेशली या गाडीसाठी किंवा ई-डिरोथ ज्या गाडीचं आम्ही नाव ठेवलेलं आहे, याच्यासाठी 2021 पासून आम्ही प्रयत्नामध्ये आहे की आम्ही म्हणजे गाडी बनवायची कशी आणि जी भारतीय दिसली पाहिजे, भारतीय लोकांसाठी असली पाहिजे आणि भारतातील सगळे काही इक्विपमेंट्स वापरले गेले पाहिजे. याच्यासाठी आम्ही 2021 पासून 22 पासून आम्ही चालू केलेले हे जे काम आहे ई-डिरोथ, तर ती लोकांना चांगली कशी दिसेल किंवा त्या गाडीला म्हणजे वापरताना तुम्हाला इझिली वापरता येईल, अशा प्रकारे आम्ही ही ई-डिरोथ जेव्हा स्टार्ट केलं 2000, आता ही गाडी आम्ही मसल बाईक म्हणून स्टार्ट केलेली आहे. ही भारतातील पहिली मसल बाईक आहे. याच्यामध्ये तुम्ही जी स्पीड पाहिजे, आज तरुणांना जी स्पीड पाहिजे की 70-80-100 पर्यंत गाडी गेली पाहिजे, ती स्पीड आहे. आणि लोक विचारतात की रेंज किती आहे, म्हणजे जसं काही पेट्रोलमध्ये जसे ऍडव्हर्टाईज तुम्ही बघता की कितना देती है, ते आम्ही काय की 150 किलोमीटर ही गाडी जाणार. एका चार्जमध्ये तुम्हाला 150 किलोमीटर जाऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला बॅटरी चार्जिंग आहे किंवा बॅटरी रिचार्ज करायचे, त्या सुद्धा सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. तुम्ही एकदा आमच्या वेबसाईटवर जावा. प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छितो की तुम्ही आमच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सगळ्या गाडीचे तुम्हाला स्पेसिफिकेशन मिळेल. त्या गाडीमध्ये कलर्स काय आहेत, त्या गाडीचं स्पेसिफिकेशन काय आहे, सगळं तुम्हाला वेबसाईटवर कळेल तुम्हाला.
सर याचा वेग तर तुम्ही सांगितला की 70 ते 100 मीटर त्याचा वेग असू शकतो आणि त्याचबरोबर 150 किलोमीटर ती धावणार आहे. तर याचं वजन साधारण कसं आहे आणि तरुणांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काय वेगवेगळे मॉडिफिकेशन्स तुम्ही केलेत? श्वेता, याच्यामध्ये आम्ही खूप काही, आता या गाडीसाठी आम्ही 2 वर्षापासून आम्ही काम करतोय. आम्ही या गाडीला ARAI अप्रूव्ड केलेला आहे, VIDA अप्रूव्ड केलेला आहे, CRDA अप्रूव्ड केलेला आहे. आणि आत्ता जस्ट म्हणजे 1-2 महिन्यापूर्वी मी गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांच्याशी त्यांना आम्ही निवेदन केलेलं आहे की या गाडीचं लॉन्चिंग त्यांच्याकडून करायचं. ही म्हणजे मी महाराष्ट्रीयन आहे आणि एक महाराष्ट्राचा नेता एक देश पातळीवर आहे आणि गडकरी साहेब ऑफकोर्स की त्यांनी इतकी मदत केलेली आहे इलेक्ट्रिकल व्हेकलसाठी. तर आमची इच्छा आहे की गडकरी साहेबांकडून ही गाडी लॉन्च करायला. तर या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये मॅक्विल पाहिजे मॅक्विल मिळेल, तुम्हाला स्पीडोमीटर पाहिजे स्पीड, तुम्हाला म्हणजे तुम्ही किती गाडी चालली किंवा किती गाडी चालणार हे सगळे वैशिष्ट्य आहेत त्याच्यामध्ये. आणि व्यवसाय करण्याकरिता सुद्धा की श्वेता, याच्यामध्ये तुम्हाला व्यवसाय सुद्धा करू शकता की तुम्ही एरिया डीलर डिस्ट्रीब्युटर हे सुद्धा करू शकता. तर आमचे जे डिस्ट्रीब्युटर आहे, डीलर्स आहेत, नागपूरला आहे किंवा पुण्याला आहे किंवा मध्य प्रदेशामध्ये आहे, राजस्थानमध्ये, आमचा हा सगळा विस्तार जो झालेला आहे आणि त्यांच्या खूप अपेक्षा आमच्याकडून आहे आणि आमच्या अपेक्षा लोकांकडून आहे. तर ही गाडी आम्ही त्या पद्धतीनेच आम्ही आणलेली आहे की जेणेकरून प्रत्येक तरुणाला ही गाडी हवीशी वाटेल अशा प्रकारे आम्ही गाडी बनवलेली आहे. अगदी. सर आता तुम्ही डीलरचा उल्लेख केला होता, तर या डीलरशिप बद्दल काय, जर एखाद्याला तुमच्या बरोबर हा बिझनेस सुरू करायचा असेल, डीलरशिप मध्ये यायचं असेल, तर त्यासाठी काय मार्गदर्शन कराल? याच्यामध्ये फार सिंपल आहे की ज्याला कोणाला व्यवसाय करायचा आहे, ग्रामीण विभागामध्ये व्यवसाय करायचा आहे, ज्याच्याकडे 5-10 लाख रुपयामध्ये त्याला व्यवसाय चालू करायचा, तर आमच्याकडे एकच नाही, ही एकच गाडी नाहीये, आमच्याकडे 7-8 मॉडेल आहेत. या 8 मॉडेलपैकी तुम्ही सगळ्या गाड्या घेऊ शकता. माझ्याकडे 50,000ची पण गाडी आहे, 1.5 लाखाची पण गाडी आहे. तर व्यवसाय करताना तुम्हाला आमच्या वेबसाईटमध्ये किंवा खाली नंबर असेल, तुम्ही त्यांना कॉल करू शकता, कॉल करून तुम्ही विचारू शकता. आणि तुम्हाला गाडी ही जशी आता डिरॉथ आहे आम्ही लॉन्च केलेली आहे, तुम्ही त्याला बुकिंग करायचं आहे. आमचे डीलर आहेत पूर्ण भारतभर आहेत, महाराष्ट्रामध्ये स्पेशली विदर्भामध्ये, कोकणामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खानदेशामध्ये तुम्हाला तिथे सुद्धा आमचे डीलर मिळतील. तर तुम्ही वेबसाईटवरून तुम्ही त्यांचा नंबर सर्च करू शकता आणि त्यांच्याकडे डायरेक्टली कॉल करून तुम्ही ही गाडी बुक पण करू शकता. आणि ज्यांना कोणाला जर व्यवसाय जर चालू करायचा असेल, तुम्हाला कमी म्हणजे तुमचं जर बजेट कमी असेल, तेवढ्या बजेटमध्ये तुम्ही सुद्धा कॉल करून त्यांना विचारू शकता. माझे जे सेल्स मॅनेजर वगैरे आहे ते तुम्हाला डिफाईन करतील की बिझनेस कसा करायचा आणि कसं काय चालू करायचं. तर अगदी. सर कुठलाही प्रोडक्ट जेव्हा आपण बाजारामध्ये आणतो तेव्हा आपण एक ध्येय समोर ठेवलेलं असतं की अमक्या लोकांसाठी, तर तुम्ही मगाशी सांगितलं की तरुणांसाठी हे खास आकर्षण असेल, पण त्याचबरोबरीने शहरी आणि ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ही बाईक त्या ठिकाणी सुद्धा दोन्ही ठिकाणी फिट बसणारी आहे? श्वेता, याच्यामध्ये तुम्ही गाडी जर बघितली, आता मी तुम्हाला गाडीचे फोटो वगैरे तुम्ही बघा की ही ॲज वेल ॲज बुलेट आहे. फक्त तुम्हाला बुलेट पेट्रोल टाकून चालवावं लागेल. ही गाडी न पेट्रोल म्हणजे फक्त चार्ज करून कुठलेही तुम्ही गावामध्ये किंवा रोडमध्ये आम्ही ही गाडी श्वेता आम्ही 5,000 किलोमीटर आम्ही पहिले ट्राय केली. अच्छा. 5,000 किलोमीटर चालवून त्या गाडीमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात, कुठे प्रॉब्लेम येऊ शकतात, कसे प्रॉब्लेम येऊ शकतात, ही गाडी आम्ही 102-105 किलोमीटरच्या स्पीडनी चालवून आम्ही टेस्ट केली. त्याच्यानंतर आम्ही ही गाडी लॉन्च केलेली आहे. 2016 पासून कंपनीची सुरुवात झालेली आहे. 2 व्हीलर, 3 व्हीलर आणि आता नवीन मसल तुम्ही बाईक सुरू केलेली आहे आणि त्याविषयीची तुम्ही माहिती देताय. सर पुन्हा एकदा आपण एका वेगळ्या मुद्द्याकडे येऊया की आतापर्यंत तुम्ही एवढ्या सगळ्या गाड्या बनवलेल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सुद्धा तुमच्याशी भेट झालेली आहे, तर त्यांना तुम्ही या संकल्पनेविषयी सांगितलं तेव्हा त्यांनी काय भावना व्यक्त केल्या? गडकरी साहेबांनी तर मला फार शुभेच्छा दिल्या की मी एक इतक्या छोट्या शहरातून येऊन सुद्धा की मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि ऑफकोर्स की आम्ही दोघेही म्हणजे व्यंकटेश तेजा आणि मी, आमचं ध्येय एकच आहे की सामान्य माणसाला परवडणारी, त्याच्या खिशाला परवडणारी गाडी पाहिजे, तर ती कुठली? ती इको तेजस. गडकरी साहेबांनी मला 16 तारखेला बोलवलेलं आहे की मी त्यांच्याकडे जाणार आहे ही गाडी लॉन्च करण्याकरिता. आणि ते फार त्यांनी बघितल्यानंतर म्हणाले की अरे वा, ही गाडी खूप सुंदर बनवली आहे. त्यांनी सुद्धा अप्रिशिएट केलं आहे आमच्या गाडीला. अगदी. या गाड्यांचा जर आपल्याला सेल वाढवायचा असेल येत्या काळामध्ये, तर त्यासाठी खास काही वेगळ्या मार्केटिंग गिमिक तुम्ही वापरता का? आम्ही सिंपल की श्वेता, आम्ही आमच्या डीलर्सला, एरिया डीलर्सला किंवा म्हणजे जे कस्टमर आहेत त्यांना एक की तुम्हाला गाडी कितीची पाहिजे, कशी पाहिजे. आणि प्रत्येक व्यक्तीला काय आहे की जेव्हा आमच्या डीलर्सकडे जेव्हा कस्टमर येतात किंवा कस्टमर त्यांच्याकडे किंवा आम्हाला सुद्धा कॉल करतात, की त्यांची स्पेसिफिक एक की कुणाला जर एखाद्या सिनियर सिटीजन त्यांच्या मुलाला गाडी पाहिजे, ही इज अराउंड 18 इयर्स ओल्ड,
तर त्याला किती किलोमीटर आहे, त्याला ग्रामीण विभागामध्ये त्याचं कॉलेज किती लांब आहे, किंवा एखाद्या ग्रामीण विभागामध्ये शिक्षक असेल, शिक्षिका असेल, त्यांना किती जायचं आहे आणि किती परत यायचं, गाडी किती चालवायची आहे दिवसामध्ये, एका दिवसामध्ये जर 20 किलोमीटर चालवायची आहे म्हणजे त्याला 60-70 किलोमीटर चालणारी गाडी हवी असेल ती द्या. आमच्या डीलरला आम्ही हेच सांगतो की त्यांना काय स्पेसिफिकेशन पाहिजे, त्यांना त्यांची काय गरज आहे. बरोबर. आणि आता आम्ही जी ई-डिरॉत आणलेली आहे तर ही कम्प्लिटली बऱ्याचशा म्हणजे आमचे तुम्ही वेबसाईटमध्ये बघू शकता की आमचे खूप सारे प्रोग्राम्स झाले, त्याच्यामध्ये आम्ही ती गाडी लॉन्च केलेली होती. या गाडीवर तुम्ही तरुण किंवा 40 वर्षाचा असेल, 50 वर्षाचा व्यक्ती असेल ते सुद्धा गाडी चालवू शकतात. आणि अगदी लाईट आहे की असं म्हणजे बुलेट म्हटलं तर बुलेट सारखी हेवी नाही आहे ती. 130-124 किलोची गाडी आहे ती. आणि आम्ही आता त्याच्यामध्ये प्रयत्न असा करतोय की 120-122 किलो पर्यंत आणण्याचा. आणि आम्ही याच्यामध्ये सगळे म्हणजे जे चॅसिस वगैरे जे प्रोडक्शन असतं ते सुद्धा आम्ही स्वतः करतोय गुटीमध्ये. अगदी. सर, ही पहिली मसल बाईक तुम्ही आता बाजारामध्ये आणताय, त्याला कसा चांगला रिस्पॉन्स मिळतो हे तर आपल्याला पाहायचंच आहे, पण त्याआधी तुमच्या अनेक इतर जी टू व्हीलर्स कंपनीची जी प्रॉडक्ट्स आहेत ती सुद्धा बाजारामध्ये आहेत, त्यांना लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो आणि त्याची वैशिष्ट्य नेमकी काय? अगदी प्रतिसाद तर खूप मिळतोय आमच्याकडे. या सगळ्या गाड्या आहेत, याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही गाडी जे म्हणजे मोपेड जे म्हणतं की नॉर्मली आता ॲक्टिवा वगैरे जशा गाड्या आहेत तशा आमच्याकडे पण गाड्या आहेत. त्याच्यासाठी आमच्याकडे 60 किलोमीटर पासून 140 किलोमीटर पर्यंतच्या गाड्या आहेत म्हणजे जे चालणार आहे. म्हणजे नॉर्मली काय आहे की हे का बरं मी सांगतोय की 60 किलोमीटर 120 किलोमीटर पेट्रोल जी गाडी चालवणारे लोक आहेत ते त्यांच्या डोक्यात एक की 100 रुपयाचं पेट्रोल टाकल्यानंतर मी किती चालणार आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही काय म्हणतो की तुम्हाला जेव्हा ज्या कस्टमरला पाहिजे की किती किलोमीटर चालणारी गाडी तर 60 किलोमीटर मध्ये चालणारी आहे, 80 किलोमीटर चालणारी आहे, किंवा त्यांच्या बजेटप्रमाणे की काही शेतकरी असतात, काही म्हणजे प्रायव्हेट नोकरी करणारे असतात की त्यांना परवडणार म्हणजे प्रत्येकाला लाख, 1.25 लाख, 1.5 लाख रुपयाची गाडी नाही परवडणार, तर त्यांना 50,000ची गाडी पाहिजे, 60,000ची, त्या गाड्या आमच्याकडे सुद्धा आहेत. सर, पैसे वाचणार म्हटल्यावर प्रत्येक जण विचार करतो, तर साधारण या इलेक्ट्रिक वाहनं वापरल्यानंतर दिवसाला आपली किती रुपयांच्या पेट्रोलची बचत होते? आता माझ्या मते भारतामध्ये कुठलीही पेट्रोलची गाडी आहे ती 40 किंवा 45च्या ॲव्हरेजच्या वर देत नाही. म्हणजे तुम्हाला जर 50 किलोमीटर, आज शहरी विभागामध्ये तर 40-50-100 किलोमीटर नॉर्मल आहे. प्रत्येक व्यक्ती आज 50-60 किलोमीटर चालवतो म्हणजे तुमचे 200 रुपये म्हणजे महिन्याचे 6,000 रुपये तुमचे इथेच वाचले. त्याप्रमाणेच आम्ही म्हणून बोललो ना मी बघाशी की आम्ही आजच्या घडीला रोज 40,000 लिटर पेट्रोल आम्ही भारताचं वाचवतोय. अगदी. तर त्याच्यामुळे तुम्हाला रोज जर 200 रुपये जरी इझिली पकडले तर तुम्ही 6,000 रुपये तुम्ही वाचवू शकता. आणि माझ्याकडची जर 60,000 रुपयाची गाडी घेतली तुम्ही वर्षभरामध्ये ती पेट्रोल व्हेकल घेतली तर तुम्ही पेट्रोल घ्यावं लागेल. इलेक्ट्रिकल व्हेकल घेतली तर आम्ही पेट्रोल त्याच्यासोबतच देतोय. म्हणजे तुम्ही फक्त चार्ज करा आणि घेऊन जावा. बरोबर. सर, ही गाडी जर कोणाला खरेदी करायची असेल तर त्यासाठी काही फायनान्स स्कीम्स आहेत का? हो, आम्ही काही बँकिंग सोबत आम्ही बऱ्याचशा कंपन्यांसोबत टायअप केलेला आहे. तर म्हणजे आता हे स्पेशली काय होतं की आमचे जेव्हा डीलर आम्ही बनवतो तर त्यांना ही फॅसिलिटी फार आवश्यक असते. तर त्याच्यासाठी काय की आणि आम्ही म्हणजे फायनान्शियल कंपन्या ज्या आहेत त्यांच्यासोबत टायअप करून त्या आम्ही डीलरला पोहोचवतो, त्या डीलर कस्टमरला देतात. फॅसिलिटी आहे. अगदी. तुम्ही आतापर्यंत जे प्रोडक्ट्स बाजारामध्ये आणलेले आहेत त्याला मिळणारा प्रतिसाद आणि ओव्हरऑल त्याचे जे फायदे आहेत हे सगळं तुम्ही सांगताय. पुन्हा एकदा आपण जरा मसल बाईकची वैशिष्ट्य नेमकी काय आहेत ती जाणून घेणार आहोत, ती जरा विस्तृतपणे सांगाल? मसल बाईक ई-डिरॉत, त्याचं नाव ठेवलेलं ई-डिरॉत म्हणजे इलेक्ट्रिक डिरॉत. या गाडीला आम्ही आता जी आमचं सगळं अप्रुव्हल आलेलं मागच्या महिन्यामध्ये आम्ही CIT मधून अप्रुव्हल घेतलेलं आहे, आम्ही ARAI मधून अप्रुव्हल घेतलेलं आहे, VIDA मधून. याची स्पीड तुम्हाला 70 पासून मिळेल. म्हणजे नॉर्मली एक तरुणाला किंवा म्हणजे कुठले तरुणाला जी स्पीड पाहिजे असते की 70-80-100 पाहिजे तर ती स्पीड आहे. तुम्हाला 150 किलोमीटरची रेंज मिळेल. आणि त्यातले त्यात आता या गाडीमध्ये आम्ही हा प्रयत्न करतोय की क्लच आणि गिअरबॉक्स पण देण्याचा. त्याच्यामुळं काय आहे की इलेक्ट्रिसिटी किंवा म्हणजे तुमचं जे बॅटरीचं वोल्ट आहे तो ऑटोमॅटिक कमी होईल आणि त्याची कॉस्ट सुद्धा कमी होईल. मला माहिती आहे की तुम्ही याची किंमत पण विचारणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की याची कॉस्ट पण कमी होईल. तर ती आता जरी म्हणजे 1,60,000 रुपयापर्यंत येणार आहे, ती येणाऱ्या 3-4-5 महिन्यामध्ये मे बी ती 1,40,000च्या घरात पण येईल. शेवटी मला जर माझं प्रोडक्ट विकायचं आहे तर ते प्रोडक्ट जर कमी पैशाचं असेल तरच पब्लिक घेणार ना.
तरच माझा डीलर विकू शकणार, तरच माझा एरिया डीलर विकू शकणार. तर मग मी त्याला जेवढं फायदा त्याला मिळत असेल किंवा कस्टमरला मिळत असेल, कारण की इको तेजस ही फक्त पैसे कमवण्यासाठी उभी झालेली नाहीये. आम्हाला काहीतरी लोकांसाठी करायचं आहे, त्याच्यासाठी उभी झालेली आहे कंपनी. अगदी सर, तुम्ही खूप छान सांगताय. पण मग इको तेजसची ही जी मसल बाईक आहे डी-रॉथ, ती कधी येणार आहे बाजारामध्ये? ती ऑलरेडी प्रोडक्शन चालू झालेलं आहे बाजारात. ती जानेवारीमध्ये तुम्हाला प्रत्येक डीलर कडे मिळेल आणि आमचं खाली नंबर असेल तर तुम्हाला ज्याला कोणाला बुकिंग जरी करायची असेल तर तुम्ही आमच्या डीलर्स कडे जाऊन बुकिंग करू शकता. तुम्ही वेबसाईटमध्ये बघा, जिथे कुठे तुमच्या शहरामध्ये तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला कोल्हापूरला पाहिजे असेल, औरंगाबादला पाहिजे असेल, नगरला पाहिजे असेल, नागपूरला पाहिजे असेल, तर तुम्ही तिथे जाऊन डायरेक्टली तुम्ही नंबर हे करू शकता आणि त्यांना कॉल करू शकता, डायरेक्टली बुकिंग करू शकता तुम्ही. अगदी. तर सर आपल्याला इको तेजस विषयी सांगतात आणि त्यांची जी पहिली मसल बाईक बाजारामध्ये येणार आहे त्याविषयीची माहिती देत आहेत. आणखी सुद्धा आपल्याला माहिती जाणून घेणार आहोत, पण वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा TV9 मराठी. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. इको तेजस एक पाऊल संवर्धनातून क्रांतीकडे या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्रीयाळ ठाकरे सर. सरांनी जसं मगाशी पण सांगितलेलं आहे, इको तेजसचे जे प्रोडक्ट्स आहेत किंवा आता जी येणारी मसल बाईक आहे त्याविषयी कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्हाला डीलरशिपमध्ये यायचं असेल, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यासाठी जे नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि अवश्य त्यावर संपर्क साधा आणि तुमची थेट स्वतःची डीलरशिप, स्वतःचा बिझनेस तुम्ही त्या माध्यमातून सुरू करू शकता. आपण सरांकडे पुन्हा एकदा जाणार आहोत. सर, या डीलरशिप विषयी जरा विस्तृतपणे माहिती द्या की फक्त आपल्याला क्रमांकावर जर आपण संपर्क केला तर आपलं काम होणार आहे का त्यासाठी स्वतः आपल्याला पुण्यामध्ये जावं लागेल? नाही, ऍक्च्युली मी तर म्हणतो की तुम्ही जे खालचे नंबर दिले त्याच्यावर तुम्ही कॉल करा, विस्तृत तुम्ही माहिती घ्या आणि ती तुम्ही माहिती घेतल्यानंतर तुम्ही पुण्यात एकदा व्हिजिट करा. कारण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही या गाड्या बघा, इलेक्ट्रिकल गाड्या खूप आहेत, कंपन्या खूप आहेत आणि प्रत्येकाकडे सेम मॉडेल आहेत. माझ्याकडे वेगळं मॉडेल आहे, त्याच्यामुळे मी असं म्हणत नाही की तुम्ही या, तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही व्यवसाय चालू करा. तर हे तुम्हाला पण चांगलं असेल, मला पण चांगलं असेल आणि तुम्हाला माझे जे इको तेजसचे कंपनीचे जे प्लॅन आहेत की इको तेजसला 2025-26 मध्ये IPO ला जायचं आहे, तर IPO ला जाण्याकरिता मला इको तेजस त्या प्रकारे वाढवावं लागेल, लोकांचा त्या प्रकारे विश्वास मला प्राप्त करावा लागेल, तेव्हाच मी पुढे जाऊ शकतो. जर मी लोकांचा विश्वास नाही घेतला, माझ्या डीलरचा विश्वास नाही राहिला, तर मी पुढे जाऊ शकणार नाही. बरोबर. आणि त्यासाठीच तुम्हाला शुभेच्छा की येत्या काळात लवकरात लवकर तुमचं जे ध्येय आहे ते तुम्हाला गाठता यावं. मी त्याच मुद्द्याकडे येणार आहे. सर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीने खूप चांगली झेप घेतलेली आहे, चांगलं नावाजलेली ही कंपनी म्हणून ओळखली जाते. तर तुमची भविष्यातली वाटचाल नेमकी काय आहे, त्यासाठी काय तुम्ही ध्येय साधारण तुम्ही ठरवलेलं आहे? श्वेता, आम्ही या 2024 मध्ये आम्ही साऊथ आफ्रिकेला आमच्या गाड्या जात आहेत. आम्ही नॉर्थ ईस्टमध्ये कम्प्लिटली आमचे डिस्ट्रीब्युटर आहे. तुम्ही वेबसाईटमध्ये जाऊन बघू शकता की आमच्या गाड्या त्रिपुरापर्यंत पोहोचलेल्या आहेत, आमच्या गाड्या अरुणाचलपर्यंत पोहोचलेल्या आहेत, आमच्या गाड्या इटानगरमध्ये पोहोचलेल्या आहेत, आमच्या गाड्या बांगलादेशला पोहोचलेल्या आहेत. तर ही वाटचाल आहे आणि इको तेजसचं एकच मूळ हेतू आहे की सामान्य माणसाला आमची गाडी परवडणारी आहे आणि ती परवडली पाहिजे. अगदी. सर, खूप सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला समजावून सांगतायत. एकतर म्हणजे ही पूर्ण भारतीय बनावटीची आहे, म्हणजे स्वदेशी आहे. दुसरा मुद्दा म्हणजे पर्यावरण पूरक आहे, पेट्रोल नसल्यामुळे प्रदूषण होणार नाही आणि त्याचबरोबर लोकांचे पैसे सुद्धा वाचणार आहेत. आणि जसा तुम्हाला स्वतःचा बिझनेस वाढवायचा आहे त्याचबरोबर तुम्ही सामान्यांना सुद्धा ती संधी देतायत की त्यांनी डीलरशिपमध्ये यावं आणि स्वतःचा व्यवसाय थाटावा, जेणेकरून त्यांची सुद्धा आर्थिक उन्नती होईल. सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल, तरुणांसाठी काय सल्ला द्याल? तरुणांसाठी सल्ला माझा एकच आहे की तुम्ही आता ही जी गाडी आहे कम्प्लिटली भारतीय आहे. तुम्ही गाडी बघा, तुम्ही वेबसाईटवर बघितली असेल, फोटोज बघितले असेल, तुम्ही पर्सनली गाडी बघायची असेल, आता आमच्या डीलरकडे पण जाणार आहे ती गाडी आणि अगदी भारतीय निर्मिती केलेली आहे. याच्यामध्ये कुठलीही गोष्ट ही चायनाची वापरलेली नाही आहे, एवढे मी या टीव्हीवर सांगू शकतो. तर तुम्ही बघा आणि नक्की तुम्हाला आवडेल. आणि 100% तरुणांना मी हेच सांगणार की गाडी जरी ही चांगली आहे, बुलेट आहे, स्पीड कमी वापरा. अगदी. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचा चायनीज जे यंत्र आहे किंवा कुठल्याही ह्याचा वापर केलेला नाही आहे, पूर्ण भारतीय बनावटीची आहे. तर नेमकं त्यामध्ये काय तुम्ही मॉडिफिकेशन्स आणलेले आहेत आणि भारतामध्ये ही गाडी बनवताना तुम्हाला कुठल्या आव्हानाचा सामना करावा लागला का? इथे भारतीय जर गाडी भारतीय निर्मिती करायची म्हटलं तर आम्ही
काय की आम्ही बजाज नाही आहे, आम्ही होंडा नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही फार म्हणजे व्यंकटेश तेजा यांनी एक गुटीसारख्या शहरामधून ही कंपनी आणलेली आहे आणि त्याच्यासोबत मी जॉईन झालेलो आहे 2020 पासून. तर प्रयत्न आणि त्रास खूप झालेला आहे, परंतु ही भारतीय का बरं आहे याच्यामध्ये आम्ही सगळं काही जेवढं भारताचं जे निर्मित आहे किंवा बॅटरी आहे ती ARI अप्रूव्ड असेल, कंट्रोलर आहे ते ARI अप्रूव्ड आहे, सगळे ARI CIT अप्रूव्ड जेवढे काही वस्तू लागत असेल त्याच आम्ही या गाडीमध्ये वापरलेल्या आहेत. अगदी सर, तुम्हाला कंपनीचा आता विस्तार करायचा आहे तर 2 व्हीलर तुम्ही आणलेला आहे, 3 व्हीलर तुमच्याकडे ऑलरेडी गाड्या लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि आता ही मसल बाईक, यापुढे तुम्ही आणखीन काही इनोव्हेशन करण्याच्या तयारीत आहात का? हो, आम्ही येणाऱ्या काळामध्ये इको तेजस ही कंपनी ची गाडी कुठल्याही व्यक्ती कुठल्याही ग्रामीण भागातला असेल किंवा शहरी भागातला असेल, इको तेजसची गाडी म्हणजे भारताची गाडी, हेच म्हणून आमचं ध्येय आहे. आता येणारे ही डिरोत आल्यानंतर आम्ही परत आता 2 गाड्या आणतोय, ते मी आत्ता बोलत नाही, तुम्हाला मार्च एप्रिल पर्यंत कळेलच की आम्ही कुठल्या 2 गाड्या आणतो, परंतु कम्प्लिटली इंडियन मेड गाडी राहणार. अगदी डिरोजची एक खास ठळक वैशिष्ट्य म्हणजे बाजारामध्ये इतर गाड्या आहेत पण आता ही पहिली मसल बाईक येणार आहे, त्याची खास वैशिष्ट्य की माझी डिरोत का महत्वाची आहे, ई डायरोत ही गाडी का महत्वाची आहे, काय सांगाल? आज इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये सगळ्यांकडे जे आहे ते माझ्याकडे पण आहे, पण जे माझ्याकडे आहे ते कोणाचकडे नाही. अगदी सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुम्ही तरुणांना सुद्धा सल्ला दिलेला आहे की जर तुम्ही बाईक वापरत असाल तर तुम्ही आमची ई डायरोथ ही मसल बाईक जी येते त्याचा अवलंब करा, कारण ही पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे आणि त्याचबरोबर स्वदेशी बनावटीची आहे. भारतामध्ये याची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये अगदी कुठे ग्रामीण भागात वापरली गेली किंवा शहरी भागात वापरली गेली तरी सुद्धा ती तितक्याच चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देणार आहे आणि इको तेजस ही कंपनी उत्तरोत्तर प्रगती करणार आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप छान तुमच्या प्रोडक्ट विषयी माहिती दिली, मसल बाईक विषयी माहिती दिली, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. थँक्यू. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.